अपूर्वाला फर्स्ट टाइम ॲक्च्युली आमचं लॉकडाऊनमध्ये चालू झालं बोलणं, थँक्स टू सोशल मीडिया. आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाइम आय स्टील रिमेंबर आय मेट हर इन पुणे युनिव्हर्सिटी. ॲक्च्युली आम्ही रिलेशनशिपमध्येच आहोत, म्हणजे माझं त्याच्याशी नातं लागतं, पण आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत नव्हतो. मग लॉकडाऊनमध्ये साधारण आम्ही बोलायला लागलो जास्ती करून. आधी 11वी-12वी बोलायचोच, पण लॉकडाऊनमध्ये जास्ती बोलायला लागलो. युनिव्हर्सिटीमध्ये लॉकडाऊन चालू होतं, जस्ट थोडंसं रिलॅक्सेशन मिळालं अँड आय वेंट देअर. सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग, हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग, साजणाची स्वारी थांबली गदारी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी, आज मनमणी तन्मणी हरखला ग. जेव्हा मी बोलायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर साधारण एक वर्ष दीड वर्षानंतर मला जाणवू लागलं की मी सुयोगला लाईक करते आहे आणि मला त्याचा स्वभाव आवडतो आहे. मला जशा स्वभावाचा जोडीदार हवा होता ते सर्व गुण सुयोगमध्ये आहेत, ते मला एक दीड वर्षानंतर जाणवलं. आय लाईक हर क्यूटनेस, अत्यंत हुशार आहे अँड द इमोशनल वन. मला जशी हवी होती तशी, द परफेक्ट होती. जसे आपण आतापर्यंत राहत आलो तसेच आपल्याला पुढे राहायचं आहे, याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल जसं प्रेम केलं तसंच एकत्र राहू अँड विल लिव्ह टुगेदर अँड गेटिंग ओल्ड टुगेदर. जसे आपण आधी मित्र बनलो, त्याच्यानंतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनलो आणि त्याच्यानंतर आता नवरा बायको होतोय, त्यामध्ये जे ह्या दरम्यान जे आपण वागत होतो तसंच आपण पुढे वागणार. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या. खूप केअरिंग येतो आमच्याकडे, आमच्या दोघींकडे त्याचं खूप लक्ष असतं, काळजी घेतो आमची. आणि आज आम्ही खूप खुश आहे की त्याचं लग्न झालं, मस्त झाला इव्हेंट आणि मस्त त्याला खूप मजा आहे. आणि वहिनी पण खूप मस्त आहे, कालच आम्ही पहिल्यांदा भेटलो, खूप छान आहे ती पण. आणि दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या. काल भेटलो, बोललो, खूप मजा आली, मस्त आहे, जोडी पण एकदम भारी आहे. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक
एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा फूल कोणी सांधला ऐल तिरी बैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली दोघांची जोडी एकदम सुंदर आहे. सुयोग मला अगदी माझ्या मुलासारखाच आहे आणि अपूर्वा तर आता ही माझी तिसरी मुलगी आहे. मला 2 मुली ऑलरेडी आहेत आणि ऑलरेडी एक माझी तिसरी मुलगीच आहे आणि दोघांची जोडी एकदम छान आहे आणि एकमेकाला साजेशी आहे आणि ते एकमेकाला चांगली साथ देतील अशी मला इच्छा आहे. एक झाले ऊन आणि सावली खूप छान वाटतंय. सगळेजण आम्ही भेटलो खूप वर्षांनी. आमची पण लग्न झाल्यावर एकदम व्यस्त झालं होतं, भेट होत नव्हती, पण त्या निमित्ताने परत भेटलो. विशेष म्हणजे सुयोग आणि अपूर्वा म्हणजे दोन्हीकडचे बरेचसे नातेवाईक कॉमन असल्यामुळे खूप नातेवाईक अनेक वर्षांनी आम्हाला भेटले. म्हणजे आमच्याही लग्नात काही जण यातली आलेली नव्हती, माझ्या किंवा हिच्या सुश्मिताच्या. त्याच्यामुळे तेही बऱ्यापैकी जण या लग्नात सगळे कवर झाले आणि भेटले सगळ्यांना, त्यामुळे खूप आनंद झाला. अपूर्वी म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. सो आम्ही आत्याच्या माहेरची झालो. सो आमच्यामध्ये ती मोठी, आम्ही 5 जण, त्यामध्ये ती मोठी. सो आमच्यासाठी ते म्हणजे जनरेशनमधलं पहिलं लग्न. सो हे खूप मिक्स इमोशन्स आहेत. आमच्या घरातलं म्हणजे 5 बहीण, आम्ही 4 बहीण आणि 1 भाऊ असं आम्ही 5 भावंड आहेत, काकांची मुलं. आमच्या घरातल्या बहिणींमध्ये म्हणजे हे शेवटचं लग्न. सो खूप एन्जॉयमेंट केलं. आता भावाच्या करू तेव्हा करू, पण म्हणजे लग्न काय आणि एन्जॉयमेंट काय म्हणजे लहानपणापासूनचं आत्तापर्यंत सगळं चित्र आमच्या समोर उभं राहत गेले. त्याचं म्हणजे लहानपणीची आमची छोटी अपूर्वा आणि आता नवरी झालेली अपूर्वा. जसं की गायत्रीनं म्हटलं की पहिलं लग्न आहे आमच्या जनरेशनचं, तर मिक्स्ड इमोशन तर आहेतच सगळ्यांच्याच, पण शेवटी जन्म लग्न मृत्यू आपल्या हातात नसतं, ते वरूनच ठरवून आलेलं असतं. त्यामुळे आनंद तर जास्तच होत आहे मला, पण त्याचबरोबर एक भाऊ म्हणून सगळ्यात जास्त टाईम मी स्पेंड केला तिच्याबरोबर. त्यामुळे मला पण थोडंसं वाटते मनात, पण डोळ्यात बहुतेक जातानाच येईल आता. नव्हतं हा क्षण लवकर अनुभवायला मिळेल. जितकी जास्त या क्षणाची उत्सुकता होती तेवढ्या लवकर हा क्षण डोळ्यासमोर निघून गेलेला आहे. आणि जसं म्हणलं तसं 5 जणांचं वेगळाच बॉन्ड तयार झाला होता एकदम, आणि तो आता पुढेही राहील. पण आनंद आहेच, अपूर्वीचं लग्न आहे, पण दुःखही आहे की आम्ही 5 जण जवळ लहान असल्यापासून एकत्र आहोत. म्हणजे प्रत्येक दिवाळीची सुट्टी, प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी आम्ही एकत्र राहिलो आहेत आणि आता काही सांगता येणार नाही एकत्र असलेल्या नसतं, पण खूप एन्जॉय केलं लग्न. माझे बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले खोरले माझे तुझे हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी.